नमस्कार महाराष्ट्र ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी आकांक्षा जावडेकर। बुलेटिनची सुरुवात करूयात। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातली एक धक्कादायक आणि संतापजनक अशी अपडेट समोर येते। अमरावतीच्या परतवाड्यातल्या तरुणींच्या लैंगिक शोषणातला प्रमुख आरोपी अयान अहमद आणि आरोपी उझेर खान यांच्यामध्ये एक विचित्र शर्यत लागलेली होती। कोण जास्त मुली पटवणार आणि मोहात पाडणार अशी अयान आणि उझेर याच्यामध्ये शर्यत लागलेली होती। आरोपी अयान अहमद हा मुलींसोबत केलेल्या अश्लील कृत्याचे व्हिडिओ बनवून उझेर खानला पाठवत होता आणि दरम्यान काही दिवसांनी या दोन मित्रांमध्ये पैशांवरून वाद झाला। या पैशांच्या वादामधूनच रागाच्या भरात उझेर खाननं अयान अहमदचे व्हिडिओ हे व्हायरल करायला सुरुवात केली अशी माहिती ही सूत्रांनी दिली आहे। आणि त्यानंतर हे लैंगिक शोषणाचं प्रकरण समोर आलं। दोन मुख्य आरोपींमध्ये झालेल्या पैशाच्या वादामधून अखेर या प्रकरणाचा पर्दाफाश झालेला आहे। तर परतवाडामधील या संपूर्ण प्रकरणामध्ये ही धक्कादायक आणि अतिशय संतापजनक अशी अपडेट समोर येते आणि याच संदर्भातले आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण सध्या आपल्या सोबत आहेत। प्रणय, या संपूर्ण तपासातली ही अतिशय गंभीर संतापजनक अशी माहिती सध्या समोर येते। तपासामध्ये अजून काय कळलंय, काय अधिकची माहिती आहे? आकांक्षा, हा जो मुख्य आरोपी आहे ज्याचं नाव अयान अहमद है, याचा जो बेस्ट मित्र है उझेर खान याला तो प्रत्येक व्हिडिओ पाठवत होता आणि विशेष म्हणजे या दोघांमध्ये एक शर्यत लागली होती, कोण सर्वात जास्त मुली पटवते म्हणून अशी आपल्याला सूत्रांनी खात्रीलायक माहिती दिलेली। आणि त्या शर्यतीमध्येच हा जो मुख्य आरोपी आहे अयान यांनी हा जे मुलींना आपल्या जाळ्यामध्ये ओढण्याच्या प्रकाराला सुरुवात केलेली आहे। या शर्यतीला मुळेच अयाननी जे आहे ते कृत्य केलेलं सुद्धा आपल्याला माहिती मिळेल। त्यामुळे अनेक तरुणींचे त्यांनी लैंगिक शोषण केले, अश्लील व्हिडिओ काढले आणि त्याचा जो मित्र उझेर खान याला ते पटलं पाहिजे की खरं यानं ही मुलगी पटवली म्हणून तो अश्लील व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केलं, म्हणजे तो त्याला पाठवत होता। आणि त्याच्यानंतर या दोघांमध्ये काहीतरी पैशाच्या देवाणघेवाणवरून भांडणं झाले आणि त्या रागाच्या भरातच त्याने हे व्हिडिओ व्हायरल केल्याचा जो आरोप आहे तो सध्या याच्यावर होतोय। त्यामुळे परंतु जो घटना घडली ती अतिशय संतापजनक आहे आणि या मित्रांच्या एकमेकांच्या भांडणामध्ये हे जे अश्लील व्हिडिओ आहे ते व्हायरल झाल्याचं सुद्धा आपल्याला माहिती मिळते। आकांक्षा, अगदी, त्यामुळे या चौकशी संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।